गडी घ्यावाय तिथं दंगाड दंगाड करत तयार कर मी तुझं आणलेलं आहेतच की त्याच्यावर बोल चल तयार आहे आपण पटांगणात आले म्हणल्यावर काही मागे सरकत नाही मिळाल्यानंतर अनेक विषयावरती माझ्यावरती टीका केली जाते. आता मागाशी खासदार साहेबांनी सांगितलं सिनामाडा उपसा सिंचनच्या बाबतीमध्ये काही अपप्रचार केला जातो. समोरचा गडी म्हणला मला पाईपलाईन कुठून आहे का माहित आहे का? अरे पण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्यात पैसे किती घालले ती बी माहिती आहे. मूळ मुद्दा शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून 1 वर्ष झालं जी योजना चालवायसाठी जे जे अपेक्षित आहे त्या गोष्टी सातत्यानं पाठपुरावा करू. मग जे मायनर आहेत कॅनॉल आहेत त्याच्या दुरुस्ती असतील पाणी शेवटच्या माणसापर्यंत टेल टू हेड पोहोचलं पाहिजे. 169 तरी भरून घेतली पाहिजे. आणि मग तुम्ही जी हुकुमशाही पद्धतीनं आमच्या त्या विनंतीताई कुलकर्णी ज्यावेळेस शेवटच्या माणसाला पाणी पोचवत असताना तुमची नातीमोती हातात त्या ठिकाणी वालची त्या ठिकाणी तोडफोड करतात आणि मग तुम्हाला पाणी पोचवायचंय का स्वतःलाच पाणी पाहिजे आणि मग श्रेय किती दिवस घ्यायचं ही खरी. आणि मग बोलत असताना बाबा त्यांनी सांगितलं 20 लाख रुपयाचा चेक दिला म्हणून योजना चालू झाली. याच्यापूर्वी राज्य सरकारनं 12 कोटी रुपये दिले आणि 12 कोटी रुपये दिल्यानंतर ते पैसे गेल्या वर्षीपर्यंत शिल्लक होते आणि त्याच्यावरती योजना चालू होती. आणि याच्यापूर्वी भारताबा सांगतात की या योजनेच्या माध्यमातून कारखान्यातनं केलेले वसूल पैसे जे महामंडळात भरले जायचे त्या महामंडळाच्या भरलेल्या पैशातनं लाईट बिलाऐवजी परत छोटी छोटी कॉन्ट्रॅक्ट काढून जवळची माणसं पोचायची आणि त्यातनं पैसे घ्यायचे. त्या लाईट बिलाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी आता त्याच्यावर अवलंबून न राहता जसं मागाशी खासदार साहेबांनी सांगितलं तसं आपण प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावात पाणी वापर संस्था रजिस्ट्रेशन करू. पाणी वापर संस्था त्या ठिकाणी 2 मुलं ठेवून पाणी शेवटच्या माणसापर्यंत जाईल त्याचा वसूल त्या ठिकाणी आपण करून ही योजना अखंडितपणे चालू राहील हे नियोजन पुढच्या काळात सुरू आहे. या योजनेच्या बाबतीतलं त्यांनी जे सांगितलं मला या निमित्तानं त्यांना पण सांगायचं की बाबा ही योजना 1994 साली पहिला प्रस्ताव केला. 1995 ला त्याला मंजुरी मिळाली आणि 94 कोटी रुपयाचं काम चालू झालं. 2000 ला त्या ठिकाणी सुरुवात झालेलं काम 2005 ला त्या ठिकाणी पूर्वत्तास आलं आणि 2005 पासून 2025 20 वर्ष त्या योजनेला झाली. आणि मग त्याच्यावर असलेल्या 11 मोटरी ज्या 1500 हॉर्सपॉवरच्या मोटर आहेत त्यातल्या आज पूर्ण एफिशियन्सीनं चालत नसल्यामुळं जे पाणी आपल्याला घ्यायला पाहिजे त्याच्यात आता 60% 65% पाणी देतात. म्हणून आता आपण नवीन SLTC मध्ये विशेष दुरुस्तीमध्ये पैसे घेतले आणि त्याच्यातनं 59-60 कोटी रुपयामध्ये आता ह्या सगळ्या मोटरा नवीन केल्या जातील. नवीन टेक्नॉलॉजीच्या केल्या जातील ज्या अधिक पाणी दिल्या जातात. आता आपल्या सिनामाडाचा जो कॅनॉल आहे ह्याच्यामध्ये 500 क्युसेक्स पाणी बसतं आणि आता आपल्याला मिळतंय किती 300 ते 330 300 ते 300 क्युसेक्स. मग आता आपल्याला अजून 200 क्युसेक्स पाणीच कमी मिळतंय का तर मोटरा तेवढ्या पद्धतीने चालत नाहीत. आणि मग याच्यावरती त्या ठिकाणी आता नवीन मंजुरी आली आहे आणि जी पाईपलाईन 20 वर्षापूर्वी टाकली होती त्या पाईपलाईन मध्ये त्या ठिकाणी आज गंजून त्या ठिकाणी डिस्टर्ब आपण ती पाईपलाईन आता अंडरग्राऊंड आहे. तर आता नवीन प्रस्तावात ती पाईपलाईन वरून घ्यायची आणि त्या वरून नवीन पाईपलाईन झाल्यामुळं ज्या दुरुस्तीला त्रास होतोय तो पुढच्या काळात होणार नाही. आणि आता नवी कोरी पाईपलाईन पुन्हा एकदा होणार आहे त्याच्यामुळं पुढच्या काळात पुन्हा 20 वर्ष मागे बघायची वेळ येणार नाही. आणि मग या योजनेचा पाठपुरावा करत असताना
मग 110वी SLTC मीटिंग असेल, 112वी असेल, 113वी त्याची मंजुरी झाली. आणि मग सिनेमाडामध्ये तिसरी सुप्रमा जी मंजूर करायची होती, त्याच्यामध्ये मुख्य काय विषय होता? 7 गावाला पाणी देण्याचा विषय होता. आणि मग तो 7 गावाला पाणी देण्याचा विषय आला. आपण विधानसभेतलं माझं भाषण ऐकलं असेल. बाबा त्या ठिकाणी लक्षवेधी लावली आणि त्या लक्षवेधीला समोरून राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ आणि निधीच्या बाबतीत 20 कोटी रुपये आता आपल्याकडे भूसंपादन असलेल्या शेतकऱ्याला देण्यासाठी आहेत. आज 11 कोटी रुपये आपल्याकडे अजून शिल्लक आहेत की भूसंपादन झालेल्या जमिनीचे जे वाद राहिले ते मिटवून त्याला पैसे द्यायचे. आणि मग आता आपल्याला अजून 94 कोटी 176 कोटी रुपयाची गरज आहे. आणि मग हे सगळे पैसे उपलब्ध व्हावे. आणि तिसरी सुप्रमा 650 कोटी रुपयाचा प्रस्ताव त्या ठिकाणी गेलाय या 7 गावाला पाणी मिळण्यासाठी. मग या 7 गावाला पाणी देण्याच्या संदर्भात अनेक वेळा अनेक वर्ष 2004चा निवडणूक बाबा तुम्हाला आठवत असेल, 2004च्या निवडणुकीत बावी गावानं निलेश बापू एक ना एक मत ह्या लोकांना दिलं होतं का तर पाणी आणणार आहे म्हणून. पण आलं गाव पाणी बावीला. मग बावी गावाला पाणी देण्यासाठी आधी काय करावं लागणार आहे? बावी गाव कार्यक्षेत्रामध्ये लाभ क्षेत्रात समाविष्ट करावं लागणार आहे. आणि ते समाविष्ट तुम्ही मला निवडून दिल्यावर आमदार झाल्यावर आत्ता समाविष्ट झाले. 20 वर्ष काय सांगत होती? 20 वर्ष काय दाखवत होती? मग आज आता आपल्याला त्याच्यामध्ये बाबा हे तोंडी नाही, त्याचं सगळं बापू प्रोसिडिंग आहे. विधानसभेमध्ये एखादं मंत्र्याने उत्तर दिलं की तो कायदा असतो आणि त्याच्यावरती काम होतं. आज बावी असेल, तुळशी असेल, पैठणवाडी असेल, त्या ठिकाणी आपल्याला अंजनगाव किलोब असेल, ते तर आधीच आपल्या समाविष्ट होतं. आणि त्याबरोबर आपल्याला 3 गावं जी करमाळा मतदारसंघात जातात, कुर्डो असेल, पिंपळकुटे असेल आणि आंबड, त्या 7 गावाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मी आमदार झाल्यापासून प्रत्येक अधिवेशनात त्याच्यावरती बोललोय. लक्षवेधीतनं त्या ठिकाणी उत्तर आलंय आणि त्याच्यावर 3 मिटिंगा जाऊन होऊन आता तो विषय बऱ्यापैकी मार्गी लागलाय. आतापर्यंत काय म्हणायची? विरोधात आमदारांनी निधी कुठून आणला? आता अर्थमंत्रीच आपला. आणि त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी मीटिंगला गेलो खासदार साहेब, आम्ही त्या दिवशी या सगळ्या विषयावरती मी त्या ठिकाणी बाबा शब्द घेतला अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचा की ह्या कामाला आम्हाला निधी द्यावा लागेल. तर त्या ठिकाणी आम्हाला, तर त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवली, होय म्हणले. मगच त्या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलाय. आणि उद्याच्या काळामध्ये आज ह्या योजनेसाठी लागणारा निधी आपल्याला उपलब्ध होईल. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला या गावांना पाणी देण्याच्यासाठी मग पाणी उपलब्ध असेल, त्याला ज्या ज्या अडचणी आहेत त्या आता सगळ्या त्या ठिकाणी सोडवल्यात. आणि आता ही लोक पुन्हा सांगायला लागली. माणेगाव उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत देखील अधिवेशनामध्ये विषय घेतला. याबाबत 3 बैठका झाल्या, त्याची मान्यता आली, त्याची कागद देखील त्या ठिकाणी आम्ही सुहास काका सगळ्यांकडे दिलेत. आणि माणेगाव उपसा सिंचन योजनेसाठी आपल्याला RRW मधनं परमिशन पाहिजे, त्याची देखील अंतिम टप्प्यात आहे. आणि ती देखील आपल्याला ह्या 23 तारखेच्या अधिवेशनामध्ये मिळेल. आणि मग माणेगाव उपसा सिंचन योजना देखील आपण पुढच्या काळामध्ये कार्यान्वित करू. आणि मग याचबरोबर आपल्या MIDCच्या बाबतीत बाबा महसूल मंत्र्यांकडे बैठक घेतली आणि मंजुरी दिली म्हणून फोटो टाकणारी, पेपरला बातम्या देणारी काल भाजपमध्ये गेली ती आणि येड्यात काढायला लागली. अहो, अधिवेशन झालं, अधिवेशनात बैठक झाली, अधिवेशनात वरच्या सभागृहामध्ये तिथं महसूल मंत्र्यांच्या साक्षीनं मोडलीन आणि मेंढापूर MIDCची बैठक झाली. पत्रकार महोदयांनी ती बातमी छापली 6 महिन्यापूर्वी की आमदारांच्या आणि सर्वांच्या साक्षीनं त्या ठिकाणी बैठक झाली, अधिकारी होते. त्याच्यात जो आपल्याला मायडूकचा विषय होता तो कसा स्किप करायचा हे सगळं ठरलं आणि त्याच्यावर प्रोसेस झाली, मोजणी झाली, जॉईंट मेजरमेंट झाली आणि आता घडी जाऊन म्हणतोय मंजूर केली. म्हणजे गावा मागणं
त्याचं वरातीचं घोडं आले. अरे आणि मग मूळ मुद्दा काय, MIDCच्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत असताना त्याच्यामध्ये आम्ही तिथं नॉन पोलिसिंग युनिट आलं पाहिजे म्हणून सह्याद्री फॉर्म आणि तसेच 5-25 कंपन्यांकडून ऑफर लेटर घेतले की ही आम्ही इथे जागा घ्यायला तयार आहे. आणि मग मोडलीमध्ये आपल्याला इंडस्ट्रियल कॉरिडॉर व्हावा, ड्रायपोर्ट व्हावं, तिथं टर्मिनल करायच्या दृष्टीनं आपण नियोजन लावलं. या माध्यमातून पाठपुरावा करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून 10 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांकडे निधीची तरतूद करण्यासाठी आणि त्याच्यावरती पाठपुरावा, जागा उपलब्ध व्हावी याच्यासाठी अनेक वेळा विषय. मग अधिवेशनामध्ये गेल्या 1 वर्षामध्ये आपण बघितलं असेल काही जणांनी माझ्यावरती टीका केली की नुसतं प्रश्न मांडून काय होतं, तुम्ही न मांडून काय केलं. अधिवेशन सभागृह कशासाठी, राज्यातले सगळे प्रश्न तिथं चर्चा केली पाहिजे आणि त्याला उत्तर देण्यासाठी ते सभागृह आहे. जर यांना घटनांनीच मान्य नसेल, यांच्या घरी येऊन यांनी ठरवलं तसं जर यांना वाटत असेल बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना तुम्हाला मान्य आहे का नाही, हे पहिल्यांदा तुम्हाला आधी लोकांपुढे सांगावं लागेल. आणि मग ज्या पद्धतीनं तुम्ही हुकुमशाहीनं बोललाय त्या माध्यमातून आज आपल्या माध्यमातून मला सांगतात निधी नाही. गेल्या 1 वर्षामध्ये निधीच्या बाबतीत अनेक अफवा पसरल्या. आता लाडक्या बहिणीत सरकारच गुंतलं होतं, त्याला आपण काय करायचं. कुठल्या आमदाराला दिलाय, नाव तर टाकायचं महायुतीच्या तरी. आता महायुतीत बाबा बी आहेत, बाण बी आहे, घड्याळ बी आहे. आता निम्या वाट्यात आली. आता पुढे मूळ मुद्दा असा आहे की गेल्या 1 वर्षामध्ये जो पाठपुरावा करायचा ते सगळे विषय, मग टेंभुर्णी नगरपंचायत करायचा विषय असेल, मोडली नगरपंचायत असेल, करकमचा असेल, आज आपले सगळे विषय त्या ठिकाणी मार्गी लावत एक मोठा विषय आपल्या माध्यमातून संधी मिळाली. मगाशी बोलताना बाबा प्रश्न विचारून काय होतं, या प्रश्नाचं उत्तर सांगतो. विधानसभेमध्ये 2 वेळा शक्तीपीठावरती चर्चा झाली. दोन्ही वेळा आपला आमदार म्हणून मी तुमची बाजू मांडायचं काम केलं. आणि मग त्या ठिकाणी बाजू मांडत असताना शक्तीपीठ हा त्या ठिकाणी विकसित भागाला विकसित करण्यापेक्षा अविकसित भागाला विकसित करावा. आणि मग जो रस्ता बार्शीवरनं मोहोळवरनं पंढरपूर मार्गे सांगोला मार्गे चालला होता, तो रस्ता त्या ठिकाणी शेजारी असणारा रत्नागिरी नागपूर रस्ता आहे, त्या सिमेंटच्या रस्त्याच्या शेजारनं जातोय. आणि मग या रस्त्यावरचं ट्रॅफिक ह्या रस्त्यावर येईल आणि मग शेजारी रस्त्यावरून उपयोग होणार नाही. आणि आपण जर सांगलीला जाताना बघा, सांगलीच्या पुढे रस्ता अजून तयार आहे का तर अडवलंय, तिथं लोकांचा विरोध आहे. आणि मग बागायत क्षेत्रातून रस्ता जाण्याऐवजी तो माळावरनं अविकसित भागातनं न्यावा ही विधानसभेमध्ये मागणी केली. यावरती बाबा बैठक झाली. या बैठकीमध्ये त्या ठिकाणी सर आमची बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं. आणि मग मुख्यमंत्र्यांच्या समोर मी माहिती दिली की या देशाचं, या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत हे आई तुळजाभवानी आणि शिखर शिंगणापूर इकडून घेतला रस्ता तर जोडलं जाऊ शकतं. मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत त्याला जोडलं जाऊ शकतं निरा नरसिंगपूर, ज्योतिबा जोडला देवस्थान जोडलं जाऊ शकतं पन्हाळगड, आणि आपल्या सगळ्याचं श्रद्धास्थान असलेलं बाळूमामाचं आदमापूर जोडलं जाऊ शकतं. आणि मग तो रस्ता माड्यातनं मोडलीवरनं करकमवरनं म्हाळून मार्गे आपल्याला पुढं माळशिरस तालुक्यातनं मसवड आणि मग पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात जात असल्यामुळं त्यांना देखील त्या माध्यमातून आम्हाला का. आणि मग याच्या माध्यमातून मागणी केली. आज आपल्या मोडलींची MIDC असेल, मेंढापूरची MIDC आणि आपल्याला जी माड्याच्या पलीकड माळावर एक MIDC करायची, त्या सगळ्या MIDC या रस्त्याला येतील. आणि मग या माध्यमातून नवीन उद्योग उभा राहतील. नवीन उद्योगाच्या माध्यमातून आमचे तरुण त्या ठिकाणी उद्योग करतील, त्यांना नोकऱ्या मिळतील. आणि मग या माध्यमातून आमच्या अविकसित भागातनं त्या ठिकाणी आता हा रस्ता जाईल. मग निधीच्या बाबतीत आज बाबा 90 किलोमीटर रस्ता हा आपल्या मतदारसंघातून जातो. 90 किलोमीटर रस्त्याचे 1 किलोमीटरला किती रुपये,
माणिकांना 100 कोटी रुपये. 90 गुणिले 100 कोटी किती झाले? 9,000. आणि हे म्हणते निधी आणला नाही. एकच रस्ता 9,000 कोटी रुपये इथे येतील. ते कुणाला मिळणार आहेत? आपल्या मतदारसंघातल्याच कुणाला तरी मिळणार आहेत. आपल्या भागाचा कायापालट होईल. उद्या इथे इंडस्ट्री येतील. आज बघा आपला हा रस्ता हायवे झालाय तर आज किती आपण प्रगत झालोय. उद्याच्या काळात ही राहिलेला भाग देखील अविकसित भाग विकसित होण्यासाठी. आणि मग आपल्या भागातली केळी जे बाबा आम्हाला म्हणतात की त्या ठिकाणी दर पडते, ती केळी पटकन परदेशात पाठवायसाठी या रस्त्याचा उपयोग. या रस्त्यावरून आपला शेतीमाल जाईल. मग डाळिंब असेल, द्राक्ष असतील, बेदाणा असेल, साखर असेल, आज केळीच्या माध्यमातून असेल, आपला भाजीपाला असेल, या भागातला सगळा या रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला उपयोग होईल. या माध्यमातून या भागाचं दळणवळण, या भागात रोजगार निर्मिती होईल. म्हणून या रस्त्याच्या माध्यमातून आपल्याला आणि मग माडातल्या सगळ्या सहकार्याने याचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं की हा रस्ता या भागातून होतोय. आणि मग या माध्यमातून आपल्याला विधानसभेत प्रश्न विचारल्यावर काय होतं तर बाबा 300 किलोमीटरची लाईन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बदलली. आणि मग काही जण म्हणले रस्त्यात तिकडून बदलली म्हणून काय होती, ज्याची अधिसूचना निघाली त्याचा मोजणी झाली होती ती लाईन बदलली. मी एक उदाहरण सांगतो. आपण पंढरपूरला नेहमी येतात सगळे. पंढरपूरला दगडी पूल आहे बघा, त्याच्या शेजारी एक नवीन पूल झालाय. त्या पुलाच्या बाहेर आल्यानंतर उजव्या आणि डाव्या बाजूला 65 एकर जमीन आहे. म्हणजे शासनाची जमीन आहे जिथं पालख्या उतरतात. आणि तिथं काय केलंय का माहित नाही, पण त्या अधिकाऱ्याला वाटलं वळण दिलं. सरळ गेला असता तरी चालत होता, पण वळण दिलं. एका रस्त्याला एक वळण दिलं, 58 लोक मेली तिथं अपघातात. एक रस्त्याला एक वळण असेल तर 58 लोक जीवाशी जातात. एक अख्खा रस्ता जर इकडून इकडं जर चुकीच्या ठिकाणी झाला तर पुढची पिढी बर्बाद होती. म्हणून हा विधानसभेमध्ये प्रश्न विचारल्यावर आपला आमदार बोलल्यावर त्या ठिकाणी ही गोष्ट होती. मग माझा सवाल आहे, गेल्या 30 वर्षात आपण किती प्रश्न मांडले. मग मांडत असताना मग शेतकऱ्याच्या पांढरण रस्त्याचा विषय असेल, घरकुलाचा विषय असेल, आमच्या मायमाऊलीवर होत असलेल्या अत्याचाराचा विषय असेल, गुन्हेगारी वाढली असेल, आपल्या लवण असेल, त्या ठिकाणी बारलोणी असेल, तिथल्या पोरांच्या चक्री गेम मध्ये त्या ठिकाणी स्वतःचं नुकसान करून घेतलं. तो कायदा करावा आणि त्यामध्ये चक्री गेम आणि ह्या ऑनलाईन गेमचा फसवणूक कुठे याच्यावरती प्रश्न मांडला. या प्रश्नाला मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उठून उत्तर दिलं की हा केंद्र सरकारचा विषय आहे. त्याच्यावर प्रतिप्रश्न केला आणि सांगितलं मुख्यमंत्री महोदय इथं जे क्रिकेटर आहेत, हिरो हिरोईन आहेत, हे याची जाहिरात करतात. ही जाहिरात रोखल्यावर देखील काम होईल आणि आपण केंद्राला हा सरकार प्रस्ताव पाठवेल आणि तिथं मंजूर करून घ्या. तर याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं सभागृहात आणि तो कायदा आपल्या सभेनं त्या ठिकाणी शिफारस केली आणि केंद्र सरकारमध्ये मंजूर झाला आणि चक्री गेम आणि या पैशाच्या गेमवर त्या ठिकाणी बंदी आली. विधानसभेत प्रश्न विचारल्यानंतर हा देशाचा प्रश्न त्या ठिकाणी मिटू शकतो. त्यामुळे आपला आमदार त्या ठिकाणी आवाज उचलला पाहिजे. आणि मग आवाज उचलत असताना आपण बघितलं मगाशी आमच्या एका मानेगावच्या सहकार्याने सांगितलं की हेलिकॉप्टर मधनं मुख्यमंत्री आले वगैरे, पण मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मध्ये यायसाठी मी सारख्या डुसण्या मारत होतो. आलं पाहिजे, तुम्ही बघितलं पाहिजे, आमचं लई झालं वाटोळं, ही सांगणारा माणूस पाहिजे का नाही. मग कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील, रात्रंदिवस त्या ठिकाणी पुराच्या वेळी 10 दिवस मी त्या ठिकाणी तुमच्या सोबत त्या ठिकाणी होतो. मग तुमच्यातच जेवलो, तुमच्यातच बसलो, तुमच्या दुःखाच्या प्रसंगात त्या ठिकाणी एकही दिवस मी घराचं तोंड बघितलं नाही. आणि मग माझी जबाबदारी होती, मी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते पोहोचवण्याचं काम करायचं. आणि मी बाबा कुठलीही जाहिरात केली नाही, मी हे केलं ती केलं. त्यांनी त्या ठिकाणी किट वाटले आणि बाप लेकाचे फोटो छापून त्या ठिकाणी फोटो काढत होते. मग तुम्ही संकटाच्या प्रसंगात जर तुम्ही प्रचाराने अशा जर भूमिका घेत असाल आणि मग कुठल्या तोंडाने तुम्ही सांगताय लोकांना आम्ही लोकसेवा करणार आहे. लोकसेवा करत असताना लोकांमध्ये राहून समर्थ होऊन त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचे काम आहे. आणि मग आपण बघा ज्यावेळेस पूर परिस्थिती आली त्या पूर परिस्थितीमध्ये पहिलाच त्या ठिकाणी आव्हान केलं की आमच्याकडची पूर परिस्थिती भयानक आहे,
ज्यावेळेस सांगली कोल्हापूरला पूर आला त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रानं मदत पोहोचवली, आमच्या लोकांना मदत पोहोचली पाहिजे म्हणून आव्हान केलं. या आव्हानाला सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि त्या आव्हानाच्या माध्यमातून अनेक लोकांनी मोठ्या शहरातनं त्या ठिकाणी आपल्याला मदत पोहोचवली. आपल्या टेंभुर्णीतले असतील गावगावातनं त्या ठिकाणी मदत पोहोचवली आणि त्या लोकांना मदत पोहोचली आणि आज त्यांच्या दुःखामध्ये कुठेतरी फुंकर घालण्याचं काम या माध्यमातून केलं. एक मी त्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून बाईट दिली होती की राज्यातले सगळे मंदिरं, ज्या मंदिरामध्ये आम्ही टाकलेलं दान त्या ठिकाणी आमच्या उपयोगाला आलं पाहिजे, हे दान त्या ठिकाणी आमच्या लोकांना द्या. त्या बाईट वरती सगळ्या मंदिरांनी, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराने 1 कोटी रुपये असेल, जे जे मंदिर आहेत सगळ्यांनी 1 कोटी 2 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायताने दिले आणि महाराष्ट्रातल्या 288 आमदारात एकमेव बोलणारा तुमचा आमदार होता. प्रश्न समजला पाहिजे, त्या प्रश्नावरती उकल झाली पाहिजे आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. मगाशी आमच्या सहकार्याने सांगितलं, कुणाचं जर बार वाचतंय, कुणाचं हॉटेल वाचवायसाठी उड्डाणपुलाच्या बाबतीत 3 वेळा त्या ठिकाणी तिथली निविदा रद्द झाली. याचा पाठपुरावा केला आम्ही. आता त्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये याचं टेंडर प्रोसेस आता रिटेंडर होत आहे आणि इथं उड्डाणपूल होऊन इथं जे जीव जात आहेत ते वाचवण्याच्या संदर्भात आम्ही कडक पावलं उचलले. आणि मग ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे? परवा अनेकांनी माझ्यावरती टीका केली, एक गडी म्हणला नार्को टॅक्स करू. माझी विनंती आहे, मी जर तोंड उघडलं लय वाईट होईल. कोण किती मागत होतं ही जर तुमचीच टेस्ट करून बघितलं आणि इकडून तिकडून इकडे जायला कितीची बोली, कोण बोलत होतं ही मी सांगायला चालू केल्यावर लय अवघड होईल. त्यामुळं त्या भानगडीत पडू नये. त्यांनीच म्हणले की काय विठ्ठल कारखान्याची निवडणूक आहे, ऊसदारावर बोलती ती. 3,500 रुपये मी देतो म्हणल्यावर ज्या माणसाला आपल्या वडिलाचा शब्द प्रमाण म्हणून मर्दकडे असेल तर वडिलांनी सांगितलेला 1 रुपया आगाव दिला पाहिजे. खुल्ला आव्हान दिलं. 2800 रुपये दिले, पुन्हा त्यांनी दिलं 100 रुपये. ती चालं बाबा 2900. आपण किती दिलं? 200. ती चालं आपलं 3003. त्यांच्यापेक्षा 100 रुपये जास्त आहे. महागाई का? आमचं म्हण तसं नाही. त्यानं आपण दिल त्याच्या पुढे जायचं की नाही. मग वडिलाचा जर प्रमाण म्हणून जर पोरगा लयच भारी असला तर उद्या 700 जमा करून माझं तयार आहे. पण हे काय करतो माहिती आहे, ह्याचा गाडा 25 लाख आहे. शासन पैसे किती झालं? 150 कोटी. माझ जाणार 30च. पण ह्याच्या 150 वाचवायसाठी ते म्हणते ह्याच्यात बोलू नका. तयार कर मी तुझं आणलेलं आहेच की, ह्याच्यावर बोल, चल, तयार आहे आपण. पटांगणात आले म्हणल्यावर काही मागे सरकत नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की मी म्हणलोच नव्हतो एका बाईट मध्ये म्हणला, मी असं म्हणलोच नव्हतो. अरे वडिलांचा जर आज्ञाधारी पोरगा असला, वडिलांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखव वाटत्या. आणि मग माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, निवडणूक ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या निवडणुकीमध्ये काय बोललं पाहिजे? आमच्या आरोग्याच्या योजना बोललं पाहिजे, आमच्या शाळा डिजिटल करण्याच्या बाबतीत बोललं पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतो, शाळेचा विषय निघाला म्हणून आज माढा शहरामध्ये आपल्याला शाळाच्या माध्यमातून 2 कोटी रुपयाचा निधी आणला. आणि मग निधी आणल्यानंतर त्या कामाला इतक्या व्यवस्थितरित्या त्याच्या रूमची साईज किती असली पाहिजे, त्याची चौकट 8 फुटाची असली पाहिजे, स्लायडिंग डोअर असले पाहिजे, वेट्रीफाईड टाईल असली पाहिजे, इतके बारकावे बघून ती आता बांधकाम सुरू झालंय. एक मॉडेल स्कूल म्हणून माढ्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा आम्ही 10 पडायची उभा करतोय, जेणेकरून पुढच्या काळामध्ये ई लर्निंगच्या माध्यमातून असत आज सोशल वर्कर काम करतात, त्यांच्या माध्यमातून कलर कामासाठी कलर उपलब्ध करून देणं असेल. आणि मग ह्या निवडणुकीमध्ये अंगणवाडी सेविकाचे प्रश्न असतील, ग्रामपंचायतच्या घरकुलाचे विषय असतील, 25-15चा विषय असेल, 30-54चा विषय असेल, 50-54चा विषय असेल, ज्या रांजणी देवस्थानमध्ये आपण बसलोय त्या रांजणी देवस्थानचं ब वर्ग देण्याचं पत्र देखील त्या ठिकाणी आपण आणलं होतं. आणि मग इथल्या लोकांनी सांगितलं आम्ही प्रयत्न केले. 30 वर्ष तुम्ही होता, आमदार बदलल्यावरच कसं झालं? मग आता त्यांना म्हणायचा अधिकार आहे का बाबा?
पण मी ग्रामविकास मंत्र्यांच्या हातातनं पत्र घेतलं, पोस्ट टाकली आणि दुसऱ्या दिवशी सांगते की आम्ही केलं. आता परवा आम्ही बाबा गेलो आणि आम्ही तिथं सिनामाडा चालू करायला 15 तारखेला सांगितली, त्याची कामं चालू होती म्हणून आम्ही गेलो. सिनामाडा चालू व्हायची आहे, मग त्याचे ट्रिप झाले ते आम्ही जरा माहिती घेऊन त्या ठिकाणी जाऊन आलो. तर ही गडी गेलाय तिथं दंगाड दंगाड करत आणि हार घालतय आणि नारळ फोडतय. मला कळ ना इतके दिवस काय म्हणत होते आम्ही केली आम्ही केली, आता चालू झाले नारळ फोडायला गेले. जर म्हणला स्टंट आणि मला सांगते ती रील स्टार आमदार आहे, अरे स्टार तर आहे मी तुझ्या आणि मी कसं तू सगळं म्हणतोय. माझी विनंती आहे, निवडणूक आपण कुठल्या विकास कामावर बोलणार आहे ह्याच्यावर बोला. आता माझ्या जोडीला अजून बाबा आहे, दोघांनी जर ठरवलं तर काही सुद्धा ठेवायचं. या वर्षी अतिवृष्टी झाली आपल्या या माढा तालुक्यावर, कधी नव्हे ते 2,12,000 क्युसेक्स पाणी सेना नदीत आलं. मग अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, या तालुक्यातल्या प्रत्येकाला मदत मिळाली पाहिजे. आणि म्हणून अतिवृष्टीचा असेल त्या ठिकाणी पुराचा पंचनामा असेल, त्या प्रत्येक पंचनाम्याचा पाठपुरावा करून कोणत्या गावामध्ये किती पंचनामे झाले किती राहिले त्याचा पाठपुरावा तहसीलदार पांड वेळ पडली तलाट्याला बोलून कृषी अधिकाऱ्याला बोलून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. 1,04,000 सातबारे माढा तालुक्यात आहेत बाबा काका. 1,04,000 सातबारा माढा तालुक्यात आहेत. 98,000 लोकांना पैसे मिळाले. एवढं बारीक बारीक गोष्टीपासून काम केलं. आता ह्या बाजूला आपण बघा, तिकडं पूर आलता, इकडं आता मिळलं नाही सगळ्याला. दोन दुसरं केलं का, ही पार्टी ती पार्टी पहिलं कशी करायची, विरोधात ह्याचा पंचनामा करू म्हणत होती नव्हती. आता आपण तसली भावनाच आपल्या तालुक्यातला प्रत्येक नागरिक, मतदारसंघात 3,59,000 मतदार आहे, राहणारा प्रत्येक नागरिक आपला आहे आणि त्याच्या पाठीशी सुखाच्या दुःखाच्या प्रसंगात उभा राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन जाणारा मी एक कार्यकर्ता आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्याला अनेक विकास कामं करायची, अनेक शाळेच्या माध्यमातून कामं करायची, डीपीडीसीतनं पैसे आणलेले असताना आज आपल्याला त्याचं कारण वेगळं दिलं जातं. परंतु उद्या आपले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर उद्याच्या काळामध्ये हा निधी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम, खासदार साहेबांच्या हाताला 2 हात जोडून देण्यासाठी तुम्ही मला विधानसभेत पाठवलं. केंद्रातून त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती खासदार साहेब त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. मी राज्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना माझ्या जोडीला या जिल्हा परिषदेमध्ये आणि तालुका पंचायत मध्ये माझ्या 2 हाताला अजून 4 हाताची गरज आहे. काम त्या ठिकाणी वाटून घेतलं पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत आपला विकासाचा गाडा पोहोचवला पाहिजे, सामान्याला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. म्हणून ही जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून संकल्पना राबवली आणि ह्यासाठी आता हे निवडणूक आहे. आणि यामध्ये माझ्या भगिनी असतील, माझे तरुण सहकारी असतील, यांना यामध्ये संधी द्या. कारण उद्याच्या काळामध्ये हे काम करत असताना दुपटीनं काम करण्यासाठी, आज योजना आलेली शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला या लोकांची गरज आहे. आणि म्हणून हे आपले 14 पंचायत समिती सदस्य आणि 7 त्या ठिकाणी जिल्हा परिषदे सदस्य, मग तुतारी चिन्हावर असतील, घड्याळ चिन्हावरती असतील, बाण चिन्हावरती असतील, मशाल चिन्हावर असतील, जे जे आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्या सगळ्यांच्या समोरचं बटन दाबून उद्याच्या 5 तारखेला एकदा आपल्याला पुन्हा एकदा इतिहास घडवायचा आहे. या लोकसभेमध्ये जो बदल घडवला, या विधानसभेमध्ये बदल घडवला, तोच उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये बदल घडवून या तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी आहे. या तालुक्यातली जनता पुन्हा एकदा पेटून उठली आहे. या तालुक्यातली जनता आता खऱ्याला खरं म्हणायला शिकली आहे आणि आता पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये जे विकासाचा गड आहे तो हाकण्यासाठी सामान्य घरातली सामान्य पोरं सरसावत आहेत. त्यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद देण्यासाठी मी आपल्या सगळ्याला नम्र विनंती करतो. आणि ही निवडणूक
की संजय बाबा कोकाटे, भारतबाबा शिंदे, सुहास काका यांची, निलेश बापू किंवा डॉक्टरांची नाही. ही निवडणूक इथं बसलेल्या प्रत्येक तालुक्यातल्या मतदाराची आहे. त्या निवडणुकीमध्ये आपल्याला स्वाभिमानानं उभा राहायचंय. ज्यांची गळचिपी केली जायची, ज्यांचा हात दबाव दिला जातो, ते आता धुडकून लावलाय. ही शेवटची निवडणूक आहे. बाबांनी सांगितलं तसं एकदा यांना इथं त्या ठिकाणी पाडलं की भाजपला घालून बाहेर काढतो. आणि ही सांगत होती आम्ही भाजपमध्ये विकासासाठी गेलो. मग इतकी वर्ष सत्तेत होता, कशासाठी होता? विकास कुठे घालता तुमचा? मग या निमित्तानं ही कशासाठी गेली ती? दूध संघाच्या जागा इकायच्या त्या. दूध संघावरती प्रशासक आणला. दूध संघावरती प्रशासक आणला. जबाबदारीनं मी त्या ठिकाणी पत्रकार महोदय सांगतोय, प्रशासकाला त्रुटी सापडल्या. प्रशासकाच्या बाबतीमध्ये नेमणूक झाली आणि संचालक मंडळ बरखास्त झालं. आणि ज्यावेळेस प्रशासकाला त्यावेळेस हे रणजित शिंदे अजितदादांकडे गेले आणि अजितदादाच्या पाया पडून म्हणले, अहो माझे दादा दवाखान्यात आहे, लय तब्येत बिघडली आहे, एवढ्या वार करावं, काय तर बरं वाईट होईल. दादाच्या नावाखाली दूध संघाची जी प्रशासकाची ऑर्डर आहे रद्द करून घेतली. आणि नाही म्हणला तर इथं ये मारुतीच्या डोक्यावर हात ठेव. आम्हाला वाटलं जिल्हा दूध संघाची आता एवढी प्रेस्टीज लावून चालू केलंय, मग आता बंद पडलेला जिल्हा दूध संघ चालू करत आणि पुन्हा 1 लाखावर दूध नेईल. तर काय झालं आता? टिंबुर्णी जागा गड, पंढरपूरची गड, मुंबई, सोलापूर. आणि मग नेमकं तुम्हाला वडिलांच्या दवाखान्याचं कारण दाखवून सहानुभूती मिळवून जिल्हा दूध संघात कशाला जायचं? पुन्हा प्रशासन नेमलेला असताना का तर तिथल्या जागेतलं निम कमिशन आणून पुन्हा जागा मिळवायची होत्या. आणि नसल तर ये मारुती बशी. आणि याच्यावर उत्तर असेल पत्रकार महोदय, या कागदासहित सगळा आपल्याकडं सातबारा काढून ठेवला आहे. कुठं, किती, केवढ्याला, काय व्हॅल्युएशन किती होती, केवढ्या लिखली, कशी खाल्ली, कोणी घेतली, त्यात पार्टनर कोण आहे, पैसे कुठल्या बँकेत आरटीजीएस झालं, कसं आलं, सगळं आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, पैसे कमवण्यासाठी वडिलांचा दवाखाना दाखवता. उद्या काय निवडणुकीत सांगतील, सांगायचं काय खरं नाही. त्यामुळे ह्यांच्या बोलताप्याला काय आता बळी पडून चालणार नाही. आणि मग आता तुम्हालाच हसू यायला लागलं. म्हणजे माझं म्हणणं काय माहिती आहे का? श्रावण बाळानं वडिलाची सेवा केली होती, वडिलाच्या शब्दासाठी सगळी शिवळ खांद्यावर घेतली होती. वडिलांनी सांगितले 600 रुपये देऊन टाक, 150 कोटी जमा कर. मग आपण बोलायला चालू करू. मलाच विचारती, बोलती ती होता हाय गे लय कारिगडी असला तर 5 तारखेला पैसे जमा करते बाबा, मग जरा आपल्याला काळजी वाटेल. तोवर तुम्ही सगळे निवडून आलाय. माझी आपल्याला या निमित्तानं सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक आपण सगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन या निवडणुकीमध्ये उभा राहिलेले उमेदवार, ते 14 उमेदवार किंवा 7 जिल्हा परिषदचे उमेदवार, ते कोण आहेत नाव न बघता त्या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी दिलेला माणूस उभा आहे. त्या ठिकाणी आमदार म्हणून मी एक माझा सहकारी म्हणून जो काम करणार आहे त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली आहे. ज्याला संधी मिळाली नाही, नाराज आहे, जरूर त्यांना पुढच्या काळामध्ये खासदार साहेबांनी सांगितलं तसं संधी मिळेल. या संधीचं सोनं करून हे जे कोण आपले सदस्य निवडून येणार आहेत आणि ज्यांना त्या ठिकाणी आम्ही आमच्या नाईलाज असतो, या ठिकाणी एकाच जागेवर 4-4, 5-5 शिक्षक असल्यामुळं कुणाला तरी आम्ही थांबायला सांगितलंय. पण त्या थांबलेल्या सगळ्यांनी जे मनमोठं करून दाखवलंय त्या सगळ्यांची किंमत आणि कदर पुढच्या काळात केली जाईल, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो. उद्याच्या 5 तारखेला आपण आपल्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून
प्रचंड मताने निवडून द्यावं। आज मला येत असताना उशीर झाला, कारण मला करकमला देखील नारळ फोडून तिथं सभा संपून यावं लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आपल्या सगळ्याला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो। उद्याची निवडणूक पुन्हा एकदा आपण 5 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद देऊन 7 तारखेला गुलाल उधळायला यावं एवढी विनंती करून आपली रजा घेतो।